आज ना आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो खरंच खूप छोटा आहे बरं का। ह्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे। तर त्याच्या आधी ना कालची जी मोदकांची रेसिपी होती ना ती तुम्हाला कशी वाटली आणि दिसायला मोदक कशी दिसतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खायला पण खूप छान लागत होते बरं का। आणि हे जे काही क्लचर आहे ते केसांना कसे दिसतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि नंतर त्याच्या आधी जो काही मोठा क्लचर होता ना तो खूपच जास्त केस म्हणजे माझे गळालेले, त्यामुळे तो काही बसतच नव्हता, असं खूप जास्त खाली यायचा, ढिला होत होता। मग नंतर ऑफिसला जाण्यासाठी मी तयार झाले, छान दिवाबत्ती करून घेतली आणि टिफिन पॅक केला। टिफिन मध्ये मी बटाट्याची सुकी भाजी आणि चपाती भरली होती आणि घरी जेवणासाठी आम्हा दोघांना बटाट्याची पातळ भाजी बनवली होती। बटाट्याची पातळ भाजी एवढी अप्रतिम झाली होती ना, तर अगदी माझ्या आई जशी बनवते ना तशीच झाली होती बरं का। आणि नंतर घरी जाता जाता ही थोडीफार भाजी मी घेतली होती आणि नंतर मोमोज मी घेतले होते, जे की मला घरी म्हणजे आजकाल ना मला मोमोज खायची खूप जास्त इच्छा होते। मला मोमोज खूप जास्त आवडतात, म्हणजे रोज जरी दिले ना तरी मी खाऊ शकते। आणि आजचा व्हिडिओ हे छोटा आहे याचं कारण म्हणजे माझी ना तब्येत खरंच नंतर इतकी खराब झाली होती ना, मग मी डायरेक्टली आरतीला पण नव्हते गेले, डायरेक्टली झोपून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी उठून गार्डन मध्ये गेले। एवढं छान फुल उमललं होतं ना तर काही विचारूच नका, एवढं छान दिसत होतं ना ते फुल। मग माझं मोह काय आवडलं नाही, मी ते तोडलं आणि गणपती बाप्पा समोर मांडलं। आणि ईश्वरला होता गुरुवार, मग त्यांच्यासाठी मस्त खिचडी शाबू खिचडी बनवली आणि मी ऑफिससाठी तयार झाले, बाकीचे कामे आवरून आणि डायरेक्टली ऑफिसला निघून गेले। चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत